1934 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी गट 3 पाचविसावे. यंग YOUNG यंग म्हणजे तरुण. वंडरफुल WONDERFUL वंडरफुल म्हणजे अद्भुत. पीसफुल PEACEFUL पीसफुल म्हणजे शांत. हॅपी HAPPY हॅपी म्हणजे आनंदी. लाफिंग LAUGHING लाफिंग म्हणजे हसणं. ब्रिलियंट BRILLIANT ब्रिलियंट म्हणजे प्रतिभाशाली. इम्पॉर्टंट IMPORTANT इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वपूर्ण. क्वाइट QUIET क्वाइट म्हणजे शांत. चीअरफुल CHEERFUL चीअरफुल म्हणजे आनंदी. नोबल NOBLE नोबल म्हणजे उदार. ऍक्टिव्ह ACTIVE ऍक्टिव्ह म्हणजे उत्साही. क्लेव्हर CLEVER क्लेव्हर म्हणजे हुशार. पोलाइट POLITE पोलाइट म्हणजे नम्र. थॉटफुल THOUGHTFUL थॉटफुल म्हणजे विचारशील. थँकफुल THANKFUL थँकफुल म्हणजे आभारी. लॉयल LOYAL लॉयल म्हणजे निष्ठावान. बॅलन्स BALANCE बॅलन्स म्हणजे संतुलन. ऑप्टिमिझम OPTIMISM ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद. जनरस GENEROUS जनरस म्हणजे उदार. क्युरियस CURIOUS क्युरियस म्हणजे जिज्ञासू. आठवडा 34 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी गट 2 तिसरी चौथी. रिग्रेट REGRET रिग्रेट म्हणजे खंत खेद. रेस RACE रेस म्हणजे शर्यत. कॉमा COMMA कॉमा म्हणजे स्वल्पविराम. गेस्ट GUEST गेस्ट म्हणजे पाहुणे. इल ILL इल म्हणजे आजारी. लिस्ट LIST लिस्ट म्हणजे यादी. यूज USE यूज म्हणजे वापर. रिसेंट RECENT रिसेंट म्हणजे अलीकडचा. रिंग RING रिंग म्हणजे अंगठी. स्किन SKIN स्किन म्हणजे त्वचा. झू ZOO झू म्हणजे प्राणी संग्रहालय. इनफ ENOUGH इनफ म्हणजे पुरेसा. पीपल PEOPLE पीपल म्हणजे लोक. गुड GOOD गुड म्हणजे चांगले. सून SOON सून म्हणजे लवकरच. बर्ड BIRD बर्ड म्हणजे पक्षी. प्लेस PLACE प्लेस म्हणजे जागा. मीन MEAN मीन म्हणजे अर्थ. कॅच CATCH कॅच म्हणजे पकडणे. रो ROW रो म्हणजे पंक्ती.